राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आजपासून 20 लाख घरे वाटप होणार आहेत। तुम्ही अर्ज केलाय का बघा, केला नसेल तर आत्ताच अर्ज करा। याची अंतिम मुदत फक्त 7 ते 8 दिवस बाकी राहिले आहेत। बघा याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत। ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। राज्यातील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना तसेच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना तसेच शेतकऱ्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आता सोन्याचे दिवस आले आहेत। ते म्हणजे आता नवीन वर्षाचं मोठे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे। डायरेक्ट आपण त्याला गरिबांचा बंगला देखील म्हणू शकतो। म्हणजे आता मोफत घर बांधण्यासाठी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना तसेच गोरगरीब नागरिकांना हे मोफत 20 लाख मोफत घरे आता तुम्हाला दिले जाणार आहेत, असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। तुम्ही आताच पाहिलेलं आहे। प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये 1,20,000 इतके अनुदान घर बांधण्यासाठी तुम्हाला दिले जाणार आहे। मग याचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठे करायचं, कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत, सर्व A to Z माहिती तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, वयस्कर व्यक्ती असाल किंवा शेतकरी असाल, तुम्ही देशातील कोणतीही व्यक्ती असाल तर आता सरसकट तुम्ही सर्वांना तुम्हाला आता घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे। फक्त यासाठी तुमच्या घरात ही 2 रेशन कार्ड असायला पाहिजेत। ती म्हणजे पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड। हे जर तुमच्याकडे असतील तर सर्वांना 100% तुम्हाला हे घर मोफत दिले जाणार आहे। तर यासाठी कोणती महत्त्वाची 4 कागदपत्रे तुम्हाला घेऊन अर्ज कुठे करायचा आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। पुढील 7 ते 8 दिवसच फक्त तुमच्याकडे बाकी राहिले आहेत, कारण अंतिम मुदत पुढील 7 ते 8 दिवसच बाकी राहिले आहेत। यासाठी 9 लाख अर्ज आतापर्यंत सर्वांनी भरलेले आहेत। तुम्ही जर अर्ज भरला नसेल तर मी सांगतो तसं अर्ज भरा। यासाठी महत्त्वाची 4 कागदपत्रे लागणार आहेत। सरसकट सर्वांना घर बांधण्यासाठी पैसे वाटप केले जाणार आहेत। अर्ज करण्याची अंतिम मुदत संपत आलेली आहे, त्यामुळे तुम्ही पण झटपट अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्या। अनेक लाडक्या बहिणी असतील, पिवळे आणि केशरी रेशन कार्डदार असतील तर सर्वांनी अर्ज करा, कारण अनेक अर्ज आतापर्यंत केलेले आहेत। तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असे 4 कागदपत्रे आहेत। जर तुमच्याकडे 4 कागदपत्रे असतील तरच तुम्हाला या खात्यामध्ये घर बांधण्यासाठी तुमच्यासाठी 1,20,000 रुपये इतका निधी तुमच्या बँकेमध्ये जमा केला जाणार आहे। पहिल्यांदा यासाठी अटी ठेवल्या होत्या सरकारने, परंतु या अटी आता काढल्या आहेत। पहिला काय होतं की फक्त गावातील लोकांनाच हा लाभ दिला जायचा, परंतु आता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना, सर्व शहरातील लोकांना, शेतकऱ्यांना, सर्वांना आता याचा लाभ मिळणार असले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आणि हा लाभ मोफत मिळणार आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मग महाराष्ट्र राज्यातील तब्बल 20 लाख घरे आता सरकारनं मंजूर केले आहेत। महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण गोरगरीब नागरिक आहेत तेवढ्या नागरिकांसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झाले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना घरकुल योजनेसाठी 1,20,000 इतका निधी घर बांधण्यासाठी दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील सरसकट ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल तर या दोघांसाठी घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये 100% लाभ आता दिला जाणार आहे। सोबतच राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ आता दिला जाणार आहे। त्यासाठी प्रामुख्याने 1,20,000 इतका निधी खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। सोबतच राज्यातील शेतकरी जो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, या शेतकऱ्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ आता दिला जाणार आहे। किंवा ज्यांना शेती नाही, शेतीमध्ये मजुरी करतात अशा शेतमजुरांना सुद्धा घरकुल योजनेचा हा लाभ 100% दिला जाणार आहे। सोबतच छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या पण याचा लाभ आता मिळणार आहे। या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी
तुम्हाला 4 कागदपत्रे तुमच्याकडे असावीच लागणार आहेत, तरच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ मोफत मिळणार आहे। तर बघा, सरासरी 2 ते 3 लाख नागरिक फक्त कागदपत्रे नसल्यामुळे घरकुलसाठी पात्र आता ठरणार नाहीत, कारण ही कागदपत्रे दिली तरच तुम्हाला याचा मोफत लाभ मिळणार आहे। तरच घर बांधण्यासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये बँकेमध्ये जमा होणार आहेत। अर्ज सुरू झाले आहेत। अनेक लाडक्या बहिणींनी रेशनधारकांनी अर्ज भरलेले सुद्धा आहेत। 9 लाख जणांनी अर्ज भरले आहेत। तुम्ही जर अर्ज भरला नसेल तरी 4 कागदपत्रे तयार ठेवा आणि लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरून घ्या, कारण याची अंतिम मुदत फक्त 7 ते 8 दिवस आता बाकी राहिले आहेत। बघा, तुम्ही लाडकी बहीण असाल, शेतकरी असाल, कोणतीही व्यक्ती जर भारतीय नागरिक असाल तर तुम्हाला आता हे सर्व मोफत तुम्हाला घर बांधण्यासाठी 1,20,000 तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ही 2016-17 मध्ये काढलेली आहे। त्यावेळी भरपूर लोकांनी आणि नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केला होता, परंतु भरपूर नागरिकांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत। त्याची महत्त्वाची शासनाने आता 2च कारणे सांगितले आहेत की त्या म्हणजे आता तुम्हाला कागदपत्रे त्यावेळी त्यांनी चुकीची दिलेली होती, त्यामुळे अनेक लोकांचे अर्ज हे रिजेक्ट झाले होते। त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला समजावून शकतो तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते लक्ष देऊन बघा। अर्ज सुटलेले आहेत, काही जणांनी अर्ज भरलेले पण आहेत। 9 लाख लोकांनी अर्ज भरले आहेत। तुम्हाला 4 कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि अर्ज कुठं भरायचा सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला फक्त 2 जागेवरती जाऊन तुम्हाला तिथे अर्ज करता येणार आहे। बघा, लक्ष देऊन बघा, तुम्हाला आता अर्ज कुठं भरता येणार आहे। गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला आता पंचायत समिती जवळ जर तुमच्या असेल तर तुमचं सारखं येणं जाणं त्या ठिकाणी असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज तुम्ही करू शकता। परंतु पात्रता लक्षात घ्या, कोणकोणती पात्रता असणार आहे बघा। जर तुम्ही पात्र या ठिकाणी असाल तरच तुम्ही अर्ज करू शकणार आहात। त्यामुळे पात्रता कोणती आहेत आणि 4 कागदपत्रे कोणती असणार आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्हाला जर मोफत घर पाहिजे असेल तर लक्ष देऊन बघा। यामध्ये आता प्रमुख 5 पात्रता असतील। या पात्रतेमध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील, जे नागरिक बसतील त्यांनाच प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेसाठी 1,20,000 रुपये तुम्हाला इतका निधी घर बांधण्यासाठी तुमच्या बँकेमध्ये दिला जाणार आहे। यामध्ये पहिली ही महत्त्वाची पात्रता आहे बघा। कोणती पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार नागरिक भारत देशाचा रहिवासी असावा। तुम्ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राहिलेलं पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये तुम्ही राहत असावे आणि त्याच्याकडे तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान कार्ड असावे। जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि तुम्ही 15 वर्ष भारतीय नागरिक म्हणजे भारतामध्ये राहत असाल तर 100% तुम्हाला घरकुल योजनेसाठी तुमच्या खात्यामध्ये 1,20,000 रुपये जमा होणार आहेत। सोबतच दुसरी जी पात्रता आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे बघा मित्रांनो। दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलं आहे की अर्जदार बहीण किंवा अर्जदार नागरिक, बघा लाडक्या बहिणींना सुद्धा याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, अर्जदार बहीण किंवा नागरिक टॅक्स भरत नसावे, म्हणजे इन्कम टॅक्स भरत नसावे, तुम्ही सरकारचा कोणताही टॅक्स भरत नसावे। सोबतच तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर टॅक्स हे वगळण्यात आले आहे। ट्रॅक्टर म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असते, काही भाडेकरू असतात त्यांच्याकडे टॅक्सी असते, तर हे गरीब लोक असतात त्यांना घर बांधण्यासाठी पैसे मिळणार आहेत, तर टॅक्स आणि तुम्हाला ट्रॅक्टर हे वगळण्यात आले आहे। ट्रॅक्टर टॅक्सी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, परंतु याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते 4 चाकी जर तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करता येणार नाही, तुम्हाला हे घर मिळणार नाही, असे स्पष्टपणे शासनाने GR मध्ये सांगितलं आहे। सोबतच मित्रांनो, तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वाची सांगितली आहे बघा। आता तिसरी पात्रतेमध्ये अर्जदाराने या अगोदर मागील वर्षामध्ये सरासरी 10 वर्षामध्ये घरकुल योजनेचा मागील घरकुल योजनेचा कोणत्याही लाभ घेतलेला नसावा। त्या बघा काय सांगितले, मागील 10 वर्षामध्ये कोणत्याही घरकुल योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला लाभ हा मिळणार आहे। म्हणजेच तुम्ही मागील 10 वर्षामध्ये जर घरकुल योजनेचा कोणताही लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला अजून डबल लाभ दिला जाणार नाही। परंतु या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज करत असाल किंवा तुमचा अर्ज पात्र ठरलेला नसेल किंवा काय कारणाने रिजेक्ट होत असेल तर या वर्षी मात्र तुम्हाला 100% मोफत घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये देणार आहेत। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे बघा मित्रांनो। अर्जदाराकडे रेशन कार्ड असावे।
तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असू द्या, केसरी रेशन कार्ड असू द्या, तुमच्यासाठी 100% घर बांधण्यासाठी पैसे येणार आहेत। परंतु तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसे मिळणार आहेत। परंतु मित्रांनो, जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल, जर पांढरे रेशन कार्ड तुम्हाला माहित असेल की ज्यांच्याकडे श्रीमंती आहे, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, अशा लोकांसाठी पांढरे रेशन कार्ड असते। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला घरकुल योजनेसाठी हे तुम्हाला अर्ज करता येणार नाही, असं स्पष्टपणे सरकारने सांगितलंय। सोबतच 5वी पात्रता सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, ही पात्रता झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे सांगणार आहे। कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत आणि तुम्हाला कुठे जाऊन अर्ज भरायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे। लक्ष देऊन बघा। आता अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा गरीब कुटुंबातील असावा। जर तुम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहत असाल, तुमचं घर जर कच्चं असेल, तुमच्या घरामध्ये भरपूर ठिकाणी जर होल पडला असेल, तुमचे पत्र्याचं घर असेल, तर तुम्हाला मात्र 100% लाभ दिला जाणार आहे। जर तुमच्या घरातील सरपंच, पोलीस पाटील यांनी जर तुम्हाला घरकुल दिले नाही, तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला जर नाकारलं, तर तुम्ही त्यांची तक्रार सुद्धा आता करू शकणार आहात। आता पात्रता झाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची 4 कागदपत्र कोणती सांगणार आहेत बघा। प्राथमिक स्वरूपामध्ये तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असायला पाहिजे। जर मनरेगा जॉब कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये हे मनरेगा कार्ड मिळत असतं, त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे। म्हणजे काय करायचं आहे बघा, तुमच्या गावातील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये शिपाई असेल, तर यांच्याकडे सांगायचं आहे की आम्हाला मनरेगा कार्ड पाहिजे। त्यानंतर तुम्हाला लगेचच ते मनरेगा कार्ड म्हणजे मनरेगा जॉब कार्ड असतं, तर ते कार्ड तुम्हाला दिले जाणार आहे। सोबतच रहिवासी दाखला बघा, दुसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। रहिवासी दाखला तुम्हाला खरोखर लागणार आहे, म्हणजे तुम्ही खरोखरच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का हे सरकारला पाहायचं आहे। त्यामुळे गावामध्ये खरोखर तुम्ही राहत असाल, तुम्ही जर भारताचे 15 वर्षीय नागरिक आहात, हे पुरावा द्यायचा असेल तर तुम्हाला हे कागदपत्र द्यावं लागणार आहे। म्हणजे तुम्ही रहिवासी पुरावा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही घ्यायचा आहे, तो जोडायचा आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे होते। सोबतच मालमत्ता नोंदपत्र तुम्हाला आता द्यावं लागणार आहे। आता हे मालमत्ता नोंदपत्र कुठे मिळणार असे तुम्हाला प्रश्न पडला असेल, ते सुद्धा तुम्हाला सांगतो बघा। परंतु या मालमत्ता नोंदपत्राऐवजी तुम्ही जर ग्रामपंचायत पत्र जर असेल तर ते सुद्धा जोडू शकता। तुम्हाला मालमत्ता नोंद प्रमाणपत्रासाठी काही जण लाच घेतात, हे काढण्यासाठी तुम्हाला थोडे पैसे द्यावे लागतात। त्यामुळे जर तुम्ही ग्रामपंचायत पत्र जर दिले तर तुम्हाला ते फ्रीमध्ये मिळून जाईल। त्याच्याऐवजी तुम्ही आता प्रमाणपत्र म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये प्रमाणपत्र मिळते, मी या गावाचा रहिवासी आहे, माझी मालमत्ता ही आहे, सर्व तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जवळच तुमच्या गावात मिळून जाते, ते द्यायचं आहे, भरून द्यायचं आहे, ते सुद्धा चालू शकणार आहे। सोबतच जागेचा तुमच्या उतारा, जर तुमच्या नावाने जर शेती असेल तर जमिनीचा 7/12 सुद्धा तुम्हाला जोडून द्यायचा आहे। त्यानंतर नेहमी कोणतीही अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे माहितीच असतील, ती म्हणजे तुमचा आधार कार्ड द्यायचा आहे, रेशन कार्ड द्यायचं आहे, पॅन कार्ड द्यायचं आहे आणि बँकेत पैसे येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे आणि तुमच्या बँकेच्या जे अकाउंटला आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे, ते बँकेचे पासबुक तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज भरू शकता किंवा जवळ तुमच्या पंचायत समिती असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता। लवकरात लवकर अर्ज भरून या। अनेक 9 लाख लोकांनी अर्ज भरले आहेत। फक्त तुम्हाला आता थोडेच दिवस बाकी राहिले आहेत, 7 ते 8 दिवस बाकी राहिले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरून या आणि या मोफत घराचा लाभ नक्की घ्या। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।